जिनसे है आप बेखबर, दिखाएंगे हम वो खबर। खड़की समाचार। काल ती इथे एक्सरे काढायला गेली होती 3 दिवसापूर्वी. तर तिला सांगण्यात आलं की तू टी शर्ट काढ आणि मग तुझा एक्सरा काढतो. मग प्रशासन झोपलेलं आहे का इथलं? तो मुलगा तिथं नोकरीला नसताना त्याने एक्सरा काढला. मग का असं? मग प्रशासन यांना कारवाई करता येत नाही का? आतापर्यंत 3 दिवस झाले, का बरं कारवाई करण्यात आली नाही यांच्यावर? आणि आम्हाला त्या मुलीसंग बोलणं झालं तर तिचे आई वडील एवढेच म्हणतात की आम्हाला न्याय द्या. म्हणजे मुलीने तक्रार मागे घेतली असं म्हणतात. नाही, तक्रार दिलेली आहे, मागे घेतलेली नाही. तुमचं नाव? मी सुनीता सोनवणे, शहर संघटना. पण इथं शिवसेनेची महिला आघाडी आहे, ही महिलांसाठी सक्रिय काम करते आणि आम्ही अशा घटना, हे दुर्दैवानं झालं म्हणावं, कारण हे एवढी मोठी घाटी आहे ना की इथं विश्वासावर लोक येतात, गोरगरीब जनता येते आणि इथच्या DN म्हणजे जेव्हा लेडीज येतात तेव्हा लेडीज ठेवणंच अपेक्षित असतं. पण कसा हा भोंगळ कारभार ह्या प्रशासनाचा आहे. आणखीन वर म्हणतात की आम्हाला सरकार सांगते. सरकार हे सांगते का की महिलांवर अत्याचार करा? प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाने आपल्या जबाबदारीने केली पाहिजे आणि जबाबदारी म्हणजे ज्याला पेलवत नाही त्याला डिसमिस करून टाकायला पाहिजे. हे 48 तास झाले. 48 तास तर व्हायलाच नको पाहिजे होते, कारण त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, तो अंदर जायला पाहिजे होता. असे लोक जर याच्यात म्हणजे त्यांनी काय म्हणावं या एवढ्या मोठ्या घाटीला की असे लोक. घटना काय घडली आहे म्हणजे एक मुलगी आहे, तिच्यावर ती काय तर एक्सरे काढायला येते तिला, म्हणजे कोणत्या प्रकारे तो जो जेंट्स असतो तो तिच्यासोबत जातो हे अपेक्षित नाही आहे. कारण सरकारी दवाखाना म्हटल्यावर, एवढं मोठं हे घाटी रुग्णालय म्हटल्यावर इथं विश्वासानं लोक येतात. विश्वासानं म्हणजे आता मला जर यायचं ना तर मी घाटीत बिंदास येऊ शकते, कारण मला माहिती आहे घाटी विश्वासाची आहे. आणि अशाच मग मुलीबाळी पण येतात. मग इथं महिलांसाठी महिला वर्ग आहे ना, मग तो देणं अपेक्षित आहे की नाही? बरं, अपेक्षित म्हणजे काय नेमकं काय म्हणावं आता? कसं म्हणावं या सरकारला की जिथं माणसं पाहिजे तिथं माणसं द्या, तिथं बाया पाहिजे तिथं बाया द्या आणि बायांवर अत्याचार नाही झाले पाहिजे. हे आता इथं संभाजीनगरचं पण काम आहे. सुषमा अनिल यादगिरे, उपशहर संघटक, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे. धन्यवाद. एक घटना काय हे महत्वाचं आहे, त्याच्यानंतर राहिलं काय घडलं हे हे कळणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये महिलांवरती एवढे अत्याचार सुरू आहेत आणि सातत्याने शिवसेना त्याला न्याय मिळावा म्हणून सातत्याने काम करत आहे, आंदोलन करत आहे. आणि आता परवाच्या दिवशी घाटी प्रशासनामध्ये संभाजीनगर येथील मोठं हॉस्पिटल आहे, प्रचलित हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये एक मनुष्य येतो जो ओळखीचा नसतो. तो करोना काळामध्ये कुठेतरी रोजंदारीवर इथे होता. तो एक्सरे विभागामध्ये घुसतो आणि एका मुलीला त्याने कपडे उतरून एक्सरे काढला. ती मुलगी अक्षरशः शर्मसार झाली आणि तिला लाज वाटली, तिच्या आईला पण लाज वाटली आणि त्यांनी महिला आघाडीजवळ धाव घेतली. महिला आघाडीला सांगितलं की आम्हाला न्याय द्या, आमच्यासोबत असं घटना घडलेली आहे. म्हणून आम्ही डीन साहेबांना हे विचारायला आलो की प्रशासन झोपलेलं आहे का तुमच्या एवढ्या म्हणजे आपत्कालीन विभागामध्ये कोणीतरी घुसतं आणि कोणीतरी तुमचे मशीन ऑपरेट करतात, तर मग तुमचे जे प्रमुख लोक आहेत ते कुठे आहेत? आणि त्या मुलीला न्याय मिळावा म्हणून आज सगळ्या महिला इथे आलो आणि डीन साहेबांना निवेदन दिलेलं आहे. तुमचं नाव? नलिनी महाजन, विधानसभा संघटक, शिवसेना महिला. ओके, धन्यवाद. उद्या सकाळी वापस 11 वाजेला इथे येऊ. 11 वाजेला आम्ही हे सांगतो, आव्हान दारोबा कुंजोबा असेल आणि तुमच्या कार्यालयावर आंदोलन करू. धनावर कारवाई झालीच पाहिजे. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है।
हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं। जिनसे है आप बेखबर, दिखाएंगे हम वो खबर।